नमस्कार, मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो। मंडळी, सध्या नवरात्री चालू आहे आणि जागर मराठी चॅनल स्त्री शक्तीचा जागर करत आहे। या निमित्तानं आपल्यासोबत आहेत माजी नगरसेविका माया चौधरी। नमस्कार मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे जागर मराठी चॅनलवर। आणि सध्या जागर मराठी चॅनल आपल्या जवळपास 200+ मुलाखती झालेल्या आहेत आणि विविध क्षेत्रातील लोकांचे मुलाखती घेतो, महिलांच्या मुलाखती घेतो आणि सध्या नवदुर्गा चालू आहे, नवरात्री चालू आहेत। या निमित्तानं तुमच्याशी आम्हाला संवाद साधायचा आहे, आमच्या प्रेक्षकांनाही तुमच्याबद्दल माहिती करून घ्यायची आहे। मित्रांनो, खरं तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला असं कधी वाटलं नाही की त्यांनी राजकीय क्षेत्रात म्हणजे ते नगरसेविका राहिलेले आहेत। आणि सांगायचा आनंद होतोय की वसई विरार महानगरपालिकेत त्यांनी जे महिला बालकल्याण संदर्भात जे काम केलेलं आहे हे राज्यामध्ये खूप नावाजलेलं आहे, म्हणजे आपली महापालिका प्रथम होती त्यामध्ये। तर त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। मॅडम, खूप खूप स्वागत आहे तुमचं। मला हे सांगा की आमचे आता हे जे चॅनल आहे जगभरात पाहिलं जातं, थोडक्यात माया चौधरी यांचा परिचय तुम्ही काय द्याल स्वतः? खरं तर मी शिक्षिका होते। राजकारणात येण्याआधी मी दादरच्या IAS किंग जॉर्ज मध्ये 30 वर्ष शिक्षिका म्हणून कार्यरत होते। माझी ती ओळख मला अधिक प्रिय आहे। त्यानंतर मी जे सोशल वर्क सुरू होतं त्या सोशल वर्क मुळे मला 2015ला अचानक राजकारणात येण्याची संधी मिळाली। ज्या राजकारणाशी माझा काही संबंध नव्हता, पण इथे आल्यानंतर एक सामान्य नागरिक म्हणून ज्या वेळेला आपण असतो आणि त्या नजरेने जेव्हा राजकारणाकडे बघतो ती नजर आपली, आणि मग राजकारणात आल्यानंतर राजकारणी म्हणून तिथे काम करणं, या दोन्हीतला फरक लक्षात आला आणि मग नगरसेविका म्हणून मग ती आव्हानं स्वीकारायला मला अधिक आवडलं। मॅडम, तुमच्या एकंदरीत बालपण म्हणा किंवा कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल काय सांगाल? माझं लहानपण दादर ला गेलं। तिथे प्रकाशभाई मोहडीकरांची साने गुरुजी विद्यालय येथे माझं सगळं शिक्षण झालं। आम्ही नशीबवान होतो की प्रकाशभाई मोहडीकर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक होते, किंवा साने गुरुजी कथामाले अंतर्गत आमच्या शाळेमध्ये जे विविध उपक्रम किंवा नामवंत लेखक लेखिका आम्हाला येऊन जे काही ते प्रबोधन करायचे, शिकवायचे, मार्गदर्शन करायचे, त्याचा खूप उपयोग त्या काळात कळलं नाही। आज विचार केल्यानंतर लक्षात येतं की आपण खूप नशीबवान होतो की इतक्या उत्तम शाळेमध्ये आपलं शिक्षण झालं। त्यानंतर समर्थाध्यापक विद्यालय येथे माझं D.Ed पर्यंतचं शिक्षण झालं आणि त्यानंतर नोकरीला सुरुवात, आणि पुढचं शिक्षण मात्र लग्न झाल्यानंतर, मूल झाल्यानंतर मग पुढचं शिक्षण सुरू झालं। मग ते मात्र बाहेरून BA MA हे सगळं मग बाहेरून पूर्ण केलं। तुम्ही PhD पण करताय? हो, राजकारणात आल्यानंतर मी ॲडव्होकेट आहे सर। तर राजकारणात आल्यानंतर ज्या वेळेला मी महिला बालकल्याण सभापती झाले त्यावेळेला महिलांचे प्रश्न घेऊन यायच्या, आणि मग अशा वेळेस कायद्याचं काहीच ज्ञान नसल्यामुळे त्यांना मार्गदर्शन करणं हे एक आव्हान नसायचं, कारण माझी पाटी तेव्हा कायद्याच्या दृष्टीने कोरीच होती। आणि मग आपल्याला महिलांविषयीचे कायदे माहीत असायला हवेत या दृष्टिकोनातून मग मी LLB केलं, ॲडव्होकेट झाले, आणि PhD म्हटलं तर अपघाताने सुरू झालं। डॉक्टर अमित पटेल ते काही कामासंदर्भात जेव्हा मला भेटले होते त्यावेळेला त्यांनी खरं तर त्यांनी प्रेरणा दिली आणि मग त्यातून मग पुढे हा प्रवास सुरू झाला। आता माझा प्रबंध पूर्ण झालाय, वायवा कधी लागेल ठाऊक नाही। साधारणपणे मग शिक्षकी पेशातून राजकारण ही संधी कशी मिळाली तुम्हाला? यंगस्टर्स ट्रस्टच्या माध्यमातून जो वसई कला क्रीडा महोत्सव होतो तिथे मी आणि माझे मिस्टर काम करत होतो। त्यानंतर इथलं जे यंगस्टर ट्रस्ट आहे त्याच्या माध्यमातून जे ज्येष्ठांसाठी किंवा महिलांसाठी किंवा मुलांसाठी जे काही उपक्रम सुरू असतात ते आपला एक थोडासा सहभाग हवा, एक सामाजिक भान थोडंसं आपण जपायला हवं, ह्या भावनेतून मी तिथे काम करत होते। आणि तिथलं काम पाहून मला 2015ला ही धनीमनी नसताना अचानक नगरसेविका होण्याची संधी मिळाली, आणि अपघातानेच म्हणा पण मी राजकारणात आले। मॅडम, तुम्ही त्या संधीचं पूर्णपणे सोनं केलेलं आहे। वसई महानगरपालिकेत असताना तुम्ही महिला बालकल्याण संदर्भात जी कामं केली त्याबद्दल जरा सांगाल?
ते माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. खरं तर महिला बाल कल्याण सभापती झाल्यानंतर काय कामं करायला हवीत, महिलांसाठी अतिशय उत्तम योजना या महिला बाल कल्याण विभागात होत्याच, पण मुलांसाठी फार योजना नाहीत हे लक्षात आल्यानंतर, आणि खरं तर माझा शिक्षकी पेशाचा प्रदीर्घ अनुभव किंवा सुदैवाने मी विद्यार्थी प्रिय शिक्षिका होते, त्यामुळे मुलं खूप त्यांच्या समस्या, त्यांच्या मनातलं असं खूप काही माझ्याकडे ते शेअर करत होते, आणि त्यातून मला काही योजना सुचल्या ज्या 1ली ते 7वी साठी आपण चांगला स्पर्श वाईट स्पर्श, त्याच्यानंतर 8वी ते 10वी साठी आपण वाढत्या वयातले संभाव्य धोके, किंवा कॉलेजच्या मुलींसाठी मग आपण जबाबदार लैंगिक वर्तन किंवा व्यसनाचे धोके किंवा जीवन कौशल्य, अशी मग सगळ्या आपण योजना त्या खरं तर या योजनांच्या मागचं श्रेय मी माझ्या विद्यार्थ्यांनाच देईल, कारण त्यांनी जे काही मला सगळं त्यांच्या मनातलं सांगितलं, त्यातून हे सगळ्या ह्या योजना येत सुचत गेल्या, आणि मग ह्या योजनांमुळे महाराष्ट्रात आपल्या महिला बाल कल्याण विभागाचा प्रथम क्रमांक आला. हे मला फार समाधान वाटलं. आणि ह्या योजना अंतर्गत जेव्हा व्याख्यानं शाळांमध्ये होत होती, तेव्हा शिक्षकांनी जो काही त्यांचा स्वीकार केला किंवा अभूतपूर्व प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिला पेक्षा शिक्षकांनी जो काही फीडबॅक दिला आम्हाला, तो आमच्यासाठी खूप खूप जास्त महत्वाचा होता, कारण शिक्षकांना ह्या सगळ्या व्याख्यानांचा फार फायदा झाला त्या मुलांच्या संगोपनात म्हणा. मॅडम, भविष्यामध्ये आता नगरपालिकेच्या निवडणुका येतात, तर तुम्ही इच्छुक आहात का, म्हणजे कशा पद्धतीने? खरं तर राजकारण हा माझा पिंड नाही, त्याच्यामुळे मी अजून खरं तर 2020ला कार्यकाल संपला, पण त्यानंतर कोविडमुळे निवडणुका आणि मग पुढे वेगवेगळ्या कारणांनी निवडणूक झालीच नाही, त्यामुळे म्हटलं तर आम्ही अजूनही त्याच पदावर, सगळेच नगरसेवक नगरसेविका अजूनही त्याच पदावर काम करत आहोत, पण मी अजून तरी तसा विचार केलेला नाही. मला असं वाटतं की माझं जे मी काम अत्यंत प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे, बघू पुढे काय होतंय. मॅडम, महानगरपालिकेमध्ये महिलांच्या संदर्भात कुठल्या कुठल्या योजना प्रकर्षाला तुम्हाला सांगायची होतं? योजना तर खूप आहेत, पण ते सांगण्यापूर्वी मी समोरच्या प्रेक्षकांना असं आवाहन करू इच्छिते की योजना खूप साऱ्या आहेत, ते मी सांगतेच आहे, पण या योजनांचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमचं वास्तव्य, म्हणजे बरेच वेळा असं होतं की आम्ही इकडे 15 वर्ष राहतोय, 10 वर्ष राहतोय, पण तुमचं इथलं रेशन कार्ड नसतं किंवा तुमचं इथलं आधार कार्ड नसतं, आणि मग अशा वेळेस तुम्हाला त्या योजनांचा लाभ तुम्ही घेऊ शकत नाही. तर माझं या मुलाखतीच्या निमित्ताने मी इथल्या सगळ्यांना आवाहन करू इच्छिते, महिलांना, की जर तुम्ही कायमस्वरूपी या महानगरपालिका हद्दीमध्ये राहणारच असाल तर तुमचं इथलं रेशन कार्ड आणि आधार कार्ड असणं आवश्यक आहे, आणि ते जर इथलं 3 वर्ष जुनं जरी नसेल तर मग तुम्ही इथल्या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. आणि सर, आता तुम्ही जे मला योजनांविषयी म्हणालात महिलांच्या, तर सगळ्यात पहिली जी यशस्वी योजना आहे ती आधारमाया योजना आहे, जी 60 वर्षावरील महिलांसाठी आहे. ज्या महिला विधवा आहेत आणि ज्यांना मुलगा नाही अशा महिलांना आपण महानगरपालिकेतर्फे 36,000 आपण आर्थिक सहाय्य देतो. त्याच्यानंतर जर एखादं जोडपं असेल विनापत्य तर त्यातल्या महिलेला आपण 36,000 देतो, किंवा एखादी महिला असेल जिला मुलं आहेत, विधवा आहे पण तिला मुलं आहेत, ती दिव्यांग आहेत, अशा महिलेला सुद्धा आपण 36,000 देतो. तसेच एखादी तरुण विधवा असेल तर तिच्या मुलांच्या शिक्षणासाठी आपण अर्थसहाय्य देतो. तसेच अनाथ मुलं असतील तर त्यांच्या शिक्षणासाठी आपण अर्थसहाय्य देतो. तसेच दिव्यांग मुलगी असेल तर तिच्या लग्नासाठी आपण 25,000 देतो. तसेच आई वडील दिव्यांग असतील तर अशा मुलीच्या लग्नासाठी 25,000 देतो. अनाथ मुलीच्या लग्नासाठी आपण 25,000 देतो एक वेळा, आणि अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा आपण अर्थसहाय्य देतो. अशा विविध योजना महिलांसाठी आपल्याकडे आहेत सर. तर मित्र, या होत्या माजी नगरसेविका माया चौधरी. त्यांनी जागर मराठी चॅनलवर नवरात्री निमित्त आपल्याला मुलाखत दिली. मॅडम, सध्या नवरात्री आहे, तुम्ही आमच्याशी संवाद साधला, तुम्ही शेवटी महिलांना काय संदेश द्याल या नवरात्री निमित्त?
खर तर कोविडचा जो काळ येऊन गेला, त्या कोविडच्या काळानंतर मला अधिक प्रकर्षानं असं वाटायला लागलं की प्रत्येक स्त्रीनं स्वतःच्या पायावर उभं राहणं आवश्यक आहे. कारण कोणती परिस्थिती कधी येईल सांगू शकत नाही. प्रत्येक स्त्रीमध्ये कोणतं तरी कौशल्य हे असतंच, फक्त ती त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत नाही किंवा त्या कौशल्याचा वापर स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी करत नाही. तर मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीनं आपल्यातल्या कौशल्याचा वापर करून स्वतःचं थोडं तरी उत्पन्न, स्वतःचे थोडे तरी पैसे जमवावे, जे वेळी कोणताही वेळ येईल तेव्हा ते तिच्या उपयोगी पडतील. खूप छान. मॅडमचं असं म्हणणं आहे की स्त्रियांनी स्वतः आर्थिक सक्षम व्हावं, आर्थिक साक्षर व्हावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं. मॅडम खूप खूप धन्यवाद, तुम्ही जागर मराठी चॅनलला मुलाखत दिली. नमस्कार.